हॅलो गाईज, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिकित्सा चतुष्पाद हा टॉपिक बघणार आहोत आणि हा मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. एक्झामिनरचाही फेवरेट क्वेश्चन आहे. तुम्ही जर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरचं जर अनालिसिस केलं तर 2023 ला विंटर आणि समर दोन्हीला पण क्वेश्चन आला होता चिकित्सा चतुष्पादचा. फक्त एका एक्झाम मध्ये तुम्हाला LAQ विचारला होता आणि दुसऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला SAQ विचारला होता. तसंच 2024 SAQ विचारला होता. 2025 इथे पण सेम तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला. पण मग इथे तुम्हाला व्हरायटीज ऑफ क्वेश्चन ह्याच्यावर बनतात. मे बी LAQ, मे बी SAQ और वाग्भट नुसार लिहा किंवा चरक नुसार लिहा. म्हणजे इथल्या इथेच तुमचे 4 क्वेश्चन तयार झाले. ओके, त्यामुळे हा टॉपिक कधीच स्किप नाही करायचा. आपल्या सगळ्यांना वाटतं की थोडासा हा इझी आहे, पण जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये बसता तेव्हा तुम्हाला 16 गोष्टी आठवायच्या असतात. कारण की चिकित्सा चतुष्पाद, चिकित्सेचे जे 4 चतुष्पाद आहेत आणि त्या 4 जणांचे प्रत्येकांचे 4 गुण असं मिळून तुम्हाला 16 गोष्टी आठवायच्या असतात एका क्वेश्चन साठी. म्हणून हा पॉइंट तुमचा पक्का असलाच पाहिजे, कारण की हा क्वेश्चन फिक्स आहे एक्झाम मध्ये. ओके, तुम्हाला LAQ म्हणून येईल, SAQ म्हणून येईल. LAQ म्हणून खूप वेळेस विचारला गेला आणि त्याच्यामध्ये LAQ सारखे सगळे पॉइंट्स कव्हर होतात. आणि SAQ मध्ये आलं तर खूप मर्ज फॉर्म मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन लिहिणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न आहे की वाग्भट आणि चरकांचं कसं करायचं. जेव्हा तुम्हाला वाग्भट नुसार हा क्वेश्चन येईल तेव्हा तुम्ही वाग्भटचा जर श्लोक पाठ असेल तर वाग्भटचा श्लोक टाकू शकता. चरकानुसार येईल तेव्हा चरकांचा श्लोक टाका. पण दोघांनी ऍट द एंड सेम एक्सप्लेनेशन दिलेले, म्हणून मध्ये एक्सप्लेनेशन तुम्ही सेम लिहिलं तरीही चालेल. ओके, हे जे काही 16 आपल्याला गुण सांगितले त्या 16 गुण सेम चरकाने सेम वाग्भटाने सांगितले, फक्त त्यांनी वर्ड्स वेगवेगळे म्हटलेले आहेत. ओके, आणि जर तुम्हाला वाग्भटांचा श्लोक पाठ आहे आणि चरकानुसार विचारला असेल तर तो श्लोक तिथे लिहायचा नाही, सरळ एक्सप्लेनेशन लिहायला सुरुवात करायची. ठीक आहे, आता आपण नेमकं चिकित्सा चतुष्पाद काय आहेत हे बघूया. हा श्लोक मे बी पाठ असेल तुम्हाला. भीषक द्रव्यानुपस्थातः रोगी पादचतुष्टयम चिकित्साचे निर्दिष्टम प्रत्येकम त्याचे चतुर्गुण. म्हणजे आपण जेव्हा चिकित्सा करण्यासाठी बसतो, एखादा वैद्य OPD मध्ये जातो किंवा आपण म्हणतो की चिकित्सक आहे तो, म्हणजे चिकित्सा करण्यासाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या 4 गोष्टी असतील तरच चिकित्सा ही सफलदायी आणि आपल्याला जसे पाहिजे तसे रिझल्ट्स भेटतात. ठीक आहे, या श्लोकामध्ये त्या 4 गोष्टी सांगितल्यात. पहिला भीषक, भीषक म्हणजे कोण, वैद्य. द्रव्य, द्रव्य म्हणजे औषध जे आपण पेशंटला देणार आहे ते. उपस्था, उपस्था म्हणजे नर्सिंग स्टाफ, जे काही आपल्याला विधी करण्यासाठी किंवा कर्म करण्यासाठी जे पेशंटचे कर्म करण्यासाठी जो स्टाफ लागतो तो उपस्थामध्ये येतो. आणि स्वतः रोगी, रोगी असल्याशिवाय चिकित्सा पॉसिबल असते. ओके, आता हे 4 पिलर्स आहेत, पण त्या 4 पिलर पैकी एक महत्वाचा पिलर आहे, तो म्हणजे कोणता, वैद्य. हा नसेल तर चिकित्सा होऊ शकत नाही किंवा जी क्रिया केली जाते त्याला चिकित्सा म्हटलीच जात नाही. ठीक आहे, तर मग वैद्य असणे खूप महत्वाचं आणि खूप गरजेचं आहे. एवढं तुम्हाला इन शॉर्ट कळलं. आता आपल्याला प्रत्येक एकाचे तुम्हाला 4 गुण बघायचे आहे. प्रधान घटक वैद्य आहे. वैद्य का प्रधान घटक आहे, कारण की जर वैद्य नसेल, चिकित्सक नसेल, जर डॉक्टर नसेल तर तुम्ही त्या एखादी इमारत आहे त्याच्यावर वर हॉस्पिटल नाव लिहिलंय, पण मध्ये डॉक्टर नसेल तर त्या इमारतीला हॉस्पिटल म्हणण्यात काही अर्थ नसतो. त्याच प्रकारे जर चिकित्सकच नसेल तर चिकित्सा होऊ शकत नाही. तर तुम्ही समजा आपल्याला बाकीचे जे काही गुण सांगितलेले आहेत, द्रव्य सांगितले, उपस्थित सांगितले, रोगी सांगितले, हे तिन्ही पण तुमच्याकडे एकदम उत्तम आहेत. रोगी पण जे आपल्याला 4 गुण सांगितले ते रोग्यामध्ये आहेत, उपस्थातही चांगला आहे, द्रव्यही चांगला आहे, पण मेन जो लीड करणारा आहे तो असला पाहिजे. ठीक आहे, जसं की रेल्वे पळते, परंतु रेल्वे चालवणारा असेल तरच ती रेल्वे धावणार, तसं ती रेल्वे धावणारच नाही. मग मध्ये किती पॅसेंजर्स बसलेत, कंडक्टर आलेला आहे का नाही आलेला, जे काही तो स्टेशन मास्टर असतो तो स्टेशन मास्टर आहे का नाही यावरून काही फरक पडत नाही. ठीक आहे,
मेन म्हणजे काय, चालक आहे. आणि आपल्या चतुष्पादातला चालक कोण आहे? वैद्य हा आपल्या चतुष्पादातला चालक आहे. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथं वैद्यांचं प्राधान्यत्व काय आहे हे तुम्हाला इथं एसक्यूचा जर पॉइंट आला तर तुम्हाला याच्या आधारे लिहिणं गरजेचं आहे. आता आपण सगळ्यात आधी वैद्याचेच गुण बघू, कारण की तो सगळ्यात महत्वाचा सांगितलाय. ज्यांनी श्लोक पाठ केले त्यांनी श्लोक लिहिले तरी चालतील. बाकीच्यांनी काय करायचंय, नोटबुक पेन घ्यायची आहे, 4 कॉलम करा. वैद्य, द्रव्य, उपस्थाता आणि रोगी. प्रत्येकाचे 4-4 गुण एका खाली एक लिहा. म्हणजे एका कॉलम मध्ये तुमचा हा एक क्वेश्चन कव्हर होईल आणि हा फिक्स क्वेश्चन आहे एक्झामचा. त्यामुळे याच्याकडे निग्लेक्ट करू नका. ओके, फर्स्ट काय, वैद्य. वैद्याचा पहिला गुण कोणता? दक्ष. वैद्य हा दक्ष असला पाहिजे, अलर्ट असला पाहिजे. का? कारण की आपल्याकडे जो पेशंट येणार आहे त्याच्या अवस्था सेकंदाला बदलत असतात. आताच पेशंट व्यवस्थित होता, पुढे त्याला उलट्या झाल्या, नंतर मग त्याला श्वास लागायला लागला, ज्वर आला. हे वेगवेगळ्या अवस्था पेशंटच्या बदलत असतात. त्यामुळे जो वैद्य आहे त्यांनी दक्ष असलं पाहिजे. रुग्णाच्या बाबतीत पण, परिस्थितीच्या जे काही तुमचा नर्सिंग स्टाफ आहे ते व्यवस्थित काम करतंय का, आपण जे औषध देतोय ते औषध व्यवस्थित आहे का, या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी वैद्याने दक्ष असणं खूप गरजेचं आहे. ओके, मी आता जे पॉइंट समजून सांगते तुम्हाला एक एक, ते सगळे तुम्हाला डोक्यात ठेवायचे आणि एक्झाम मध्ये ते लिहायचे. ठीक आहे, एक्झाम मध्ये फक्त नावं टाकून नाही यायचं, पूर्ण पॉइंट तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड असतं. फर्स्ट कळालं दक्ष. सेकंड, तीर्थार्थशास्त्र. तीर्थार्थशास्त्र म्हणजे शास्त्राचं ज्ञान परिपूर्ण असलं पाहिजे. आपल्या 3 ज्या संहिता आहेत, चरक, वाग्भट आणि सुश्रुत, त्या तिन्ही संहितांचा सखोल असं ज्ञान त्या वैद्याला असलं पाहिजे. आपण बघतो प्रत्येक गोष्ट वाग्भट वेगळे सांगतात, चरक वेगळे सांगतात, सुश्रुत वेगळी सांगतात. पण त्यामध्ये आपल्याला कोणतं कन्व्हिनियंट आहे त्यानुसार वैद्याने ते फॉलो केलं पाहिजे. पण त्यासाठी वैद्याला संहितेचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आपण काय करतो आता, पासिंगच्या दृष्टिकोनातून सगळा अभ्यास करतो. पण पासिंगच्या दृष्टिकोनातून अभ्यास केलेला कधीच आपल्याला एक उत्तम चिकित्सक बनवणार नाहीये. त्यासाठी आपल्याला संहिता त्यांच्या मुळापर्यंत जावंच लागतं. आणि उत्तम चिकित्सक बनण्यासाठी तीर्थार्थशास्त्र म्हणजे सगळ्याचं ज्ञान असलंच पाहिजे. ओके, गुरु करून शास्त्रांचे ज्ञान सखोल असे त्याने घेतले पाहिजे. 2 झाले. फर्स्ट दक्ष, सेकंड तीर्थार्थशास्त्र. आपण कोणाचे बघतोय? वैद्याचे बघतोय. वैद्याच्या गुणामध्ये 2 झाले, दक्ष आणि तीर्थार्थशास्त्र. नंतर पुढे वैद्याचा तिसरा गुण काय सांगितलाय? दृष्टकर्म. म्हणजे फक्त काय म्हणतात, शास्त्राचं ज्ञान असून चालत नाही, त्याबरोबर प्रत्येक कर्म वैद्याने बघितले पाहिजे. फॉर एक्झाम्पल पंचकर्म आहे, पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, नस्य, बस्ती ह्या ज्या काही क्रिया आहेत त्या सगळ्या वैद्यांनी बघितल्या पाहिजे. ऍटलीस्ट एक एक कर्म 100-100, 200-200 वेळेस, 200-200 वेगवेगळ्या केसेस बघितल्या तरच तो उत्तम चिकित्सक बनतो, असं आपले गुरुजन सांगतात. ठीक आहे, त्यासाठी तो काय असला पाहिजे? दुष्टकर्म, सगळे कर्म बघितलेलं असलं पाहिजे. आता जे काही संहितेमध्ये ज्ञान आहे, सांगतात की ह्याच्यामुळे हा उपद्रव होतो, त्याच्यामुळे तो उपद्रव होतो, हे आहे, होतं. परंतु त्याचबरोबर काहीतरी नवीन असे उपद्रव पेशंट मध्ये आपल्याला दिसतात जे की संहितेमध्ये नसतात. पण ते आपण जेव्हा गुरुकडे जातो, त्यांच्याकडून ज्ञान घेतो, तेव्हा आपल्याला मात्र ते व्यवस्थित दिसतात. पुढे सूची म्हणजे तो पवित्र असला पाहिजे मनाने आणि बुद्धीने. शरीर, वाणी आणि मन याने पवित्र असला पाहिजे. त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संदेह नको. ओके, हे काय झाले? वैद्याचे. दक्ष, तीर्थार्थशास्त्र, दुष्टकर्म आणि सूची, हे 4 तुम्हाला पाठ असले पाहिजे. आता पुढे बघा, औषध. औषध कसं असलं पाहिजे? बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्यम औषधम, असा श्लोक आलाय. बहुकल्पम म्हणजे काय? वेगवेगळे कल्प बनवता आले पाहिजे. जसं की स्वरस, कल्क, श्रुत, शीत, फांट, हे तुम्हाला जे काही पंचविध कषाय कल्पना सांगितलेत ते वेगवेगळे कल्प बनवता आले पाहिजे. कारण की आपण पेशंटला त्याच्या अग्नीनुसार कल्प देतो, त्याला कन्व्हिनियंट असेल तसे कल्प देतो. त्यामुळे बहुकल्पम बहुगुणम, अनेक गुणांनी युक्त असला पाहिजे. जसं की आता बघा, आमलकी. आमलकी एक द्रव्य आहे, पण ते पित्तशमनाचं कार्य करते, दृष्टीवर पण चांगलं कार्य करते, केसावरही चांगलं कार्य करते, त्याचबरोबर पचनाचे विकारही चांगले करते. म्हणजे त्यामध्ये एकच द्रव्य आहे पण त्यामध्ये खूप सारे असे गुण आहेत की ज्यामुळे त्याला आपण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वापरू शकतो.
ठीक आहे. त्यामुळे बहुकल्पम बहुगुणम, कल्पही बनवता आले पाहिजे वेगवेगळे आणि गुणही असले पाहिजे. संपन्न असलं पाहिजे औषध, म्हणजे द्रव्य हा गुण कर्म त्याचबरोबर वीर्य विपाक या सगळ्यांनी रसांनी सगळ्या गुणांनी संपन्न असं औषध असलं पाहिजे. योग्य ऋतूमध्ये आलेलं असंच औषध आपल्याला घ्यायचं. ओके. संपन्न म्हणजे थोडक्यात काय म्हणते, पोटेन्सी त्याची चांगली असली पाहिजे, व्यवस्थित वाढ झालेलं असं औषध घ्यायचं. आणि योग्य, तर हे सगळ्यात महत्वाचं, योग्य असलं पाहिजे. म्हणजे औषध आहे एखादं, त्याचे खूप कल्प करता येतात, गुण पण आहेत, संपन्न पण आहे, पण जर ते त्या व्यक्तीसाठी योग्य नसेल तर त्या औषधाचा काहीही फायदा नाही. मग ते आपल्याला कसं कळणार योग्य आहे? देश, काल, वय, बल, शक्ती हे दशविध परीक्षा करून आपल्याला कळेल की कोणतं औषध योग्य आहे. ओके. औषधाचं काय? बहुकल्पम, बहुगुणम, संपन्नम आणि योग्य, हे 4 कशाचे झाले? औषधाचे गुणधर्म झाले. पुढे परिचारक कसा असला पाहिजे? असं आहे का आपण कोणाला उचलून आणलं आणि त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये कामाला ठेवलं? असं होत नाही. परिचारकामध्ये हे गुण पाहिजे, त्याच्यावर आपलं अर्ध हॉस्पिटल डिपेंड असतं. कारण की जेव्हा वैद्य नसतो, डॉक्टर्स नसतात, तेव्हा नर्सिंग स्टाफच असतो तिथे. म्हणून त्यांचे गुण पण सांगितले चरकाने, तो अनुक्त असला पाहिजे, म्हणजे प्रेमळ असला पाहिजे. कारण की डॉक्टरपेक्षा परिचारक जास्त वेळ रुग्णाजवळ राहणार आहे. त्यामुळे तो प्रेमळ असला पाहिजे. कोणतीही परिस्थिती असो, कसाही पेशंट असो, त्याला प्रेमळ किंवा एकदम स्मूथली हँडल करणारा असा परिचारक असला पाहिजे. जर तोच रूढ असेल तर पेशंटही त्याच्यासोबत रूढ वागतात किंवा जे काही आपण कार्य सांगितले ते कार्य व्यवस्थित होत नाहीत. म्हणजे अनुरक्त म्हणजेच प्रेमळ असला पाहिजे, सुची, पवित्र असला पाहिजे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणारा, क्लीननेस ठेवणारा. हॉस्पिटलमध्ये क्लीननेस ही एक खूप महत्वाची गरज असते. कारण की इन्फेक्शन कसंही बसू शकतं, सेप्सिस कसाही बसू शकतो. त्यामुळे आपल्याला क्लीन हॉस्पिटल, प्रत्येक गोष्ट क्लीन ठेवणं, त्याचबरोबर तो मनानेही सुची किंवा पवित्र असला पाहिजे. ओके. 2 झाले आपले परिचारकचे, अनुक्त आणि सुची. तिसरा आहे दक्ष आणि बुद्धिमान. दक्ष असला पाहिजे. सेम दक्ष हा गुण आपण तिकडं पण वैद्यामध्ये पण बघितला होता, की रुग्णाच्या जवळ जास्त वेळ परिचारक असतो किंवा नाईट शिफ्ट म्हणा, नाईटला तर डॉक्टर्स नसतात हॉस्पिटलमध्ये, तेव्हा परिचारक असतो हॉस्पिटलमध्ये. तेव्हा पेशंटमध्ये काय चेंजेस होत आहेत ते पटकन त्याच्या लक्षात आलं पाहिजे, असा तो दक्ष असला पाहिजे. आणि त्याचबरोबर बुद्धिमान असला पाहिजे, म्हणजे जर काही आणीबाणीची वेळ आलीच तर त्याला कळायला पाहिजे की मी या स्थितीमध्ये काय केलं पाहिजे. कारण की इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये विचार करायला वेळ नसतोच, त्यामुळे पटकन निर्णय घ्यायचा असतो. त्यामुळे परिचारक हा दक्ष आणि बुद्धिमान असला पाहिजे. ओके. परिचारकचे गुण काय झाले? अनुरुक्त, अनुरुक्त म्हणजे काय? प्रेमळ, सुची, दक्ष आणि बुद्धिमान, हे 4 काय झाले? परिचारकचे गुण झाले. तर ऍट द एंड एक राहतो रोगी. रोगीचं सगळ्यात आधी पहिला गुण चरकाने सांगितलं आड्डे. कारण की आपण जे काही करतोय ते पैसा कमवण्यासाठी करतोय. मग आपल्याकडे जो पेशंट येतोय तो आड्डे असला पाहिजे, म्हणजे ऍटलीस्ट इतका तरी श्रीमंत असला पाहिजे की तो ते मेडिसिन्स घेऊ शकेल. आपण जरी लो प्राइस मध्ये ते मेडिसिन दिले तरी पण त्या मेडिसिनची कॉस्ट आपल्यालाही परवडली पाहिजे. आणि पंचकर्मासाठी खूप द्रव्य संग्रह लागतो, मॅन पॉवर लागते, त्यासाठी जितका पैसा लागतो तितका पैसा तरी ऍटलीस्ट रुग्णाकडे असला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे रुग्ण कसा असला पाहिजे? अड्डे असला पाहिजे, रिसोर्सफुल असला पाहिजे, जे रिसोर्सेस पाहिजे चिकित्सेसाठी तसा रुग्ण असला पाहिजे. दुसरं आहे भिषगवश्य, म्हणजे डॉक्टरचा ऐकणारा. डॉक्टरने सांगितलं की हे खाऊ नको तर खायचं नाही, सांगितलं की हे खा तर मग ते खायचंच, असा रुग्ण असला पाहिजे. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंय, डॉक्टरवर परिपूर्ण असा विश्वास असणारा रुग्ण असला पाहिजे, तेव्हाच ती चिकित्सा सफल होते. ओके. आढ्य, भिषगवश्य, ज्ञापक आणि सत्ववान. ज्ञापक म्हणजे शरीरामध्ये काय चेंजेस होत आहेत त्याच्या, हे त्याला स्वतःला कळायला पाहिजे. ओके. कारण की आपण मेडिसिन देतो, मेडिसिन दिल्यानंतर जेव्हा आपण त्याला विचारतो तुला बरं वाटतं का, कितपत बरं वाटतं, काय बरं वाटतं, हे सगळं त्याला कळालं पाहिजे त्या रुग्णाला, असा तो ज्ञापक असला पाहिजे. आणि सत्ववान आपी म्हणजे मनाने खंबीर असला पाहिजे रुग्ण. जसं की कॅन्सर, डायबिटीस सारखे जे काही पेशंट्स आहेत ते जर मनाने खंबीर असतील
की नाही मला काहीच होणार नाही, तर तिथं सत्वगुणाने काम होते, सत्वावजय चिकित्सा तिथं होते. ओके, या चिकित्सेचाही आपल्याला खूप फायदा होतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो धैर्याने पुढे जाणारा असा आपल्याला रुग्ण असला पाहिजे. ओके, हे आपल्या इथे झाले 16 गुण. 16 गुणाचे प्रत्येकाचे एक्सप्लेनेशन आणि प्रत्येकाचं तुम्हाला मी काय त्याचं महत्व आहे हे सांगितले. ओके, तर तुम्हाला जो चार्ट सांगितला होता, वैद्याचे 4 गुण, औषधाचे 4 गुण, नंतर परिचारकाचे 4 गुण आणि ऍट द एंड रोगीचे 4 गुण लिहिणं तुम्हाला इथं गरजेचं आहे. ओके, एकदम शॉर्ट मध्ये एकदा रिव्हिजन बघा. सगळ्यात आपण आधी काय बघितलं, वैद्य बघितलं. वैद्य कसा असला पाहिजे, दक्ष. ओके, फर्स्ट वैद्याचा गुण काय, दक्ष. तीर्थार्थशास्त्र, नंतर जे काही कर्म आहे ते सगळे कर्म त्याने बघितलेला असला पाहिजे, म्हणजे दृष्ट कर्म आणि सूची. दक्ष वैद्य कसं असला पाहिजे, दक्ष, तीर्थार्थशास्त्र, सूची आणि दृष्ट कर्म म्हणजे ते कर्म बघणारा वैद्य असला पाहिजे. ओके, पुढे काय बघितलं आपण, औषधाचं बघितलं. ओके, औषधामध्ये द्रव्य म्हणजेच औषध. ओके, औषधामध्ये काय बघितलं, बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्यम औषधम. ओके, श्लोक पाठ केला तरी चालेल. अशा प्रकारे औषधाचे 4 गुण झाले. पुढे काय होतात, 3 नंबरचा परिचारक. परिचारकाचे गुण बघा, अनुरुक्त, सूची, दक्ष आणि बुद्धिमान. अनुरुक्त, सूची, दक्ष, बुद्धिमान हे 4 कसे झाले, परिचारकचे गुण झाले. ऍट द एंड रोगीचं काय सांगितलेलं आहे आपल्याला, रोगीचे गुण सांगितलेत. आढ्य असला पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत ते सगळे रिसोर्सेस असले पाहिजे. भिषग्वश्य असला पाहिजे, म्हणजे जे काही डॉक्टर सांगतील त्याच्यावर त्याचा विश्वास असला पाहिजे. पुढे ज्ञापक असला पाहिजे आणि बुद्धिमान असला पाहिजे, जे काही त्याच्या शरीरामध्ये चेंजेस होत आहेत ते त्याला सांगता आले पाहिजे. ओके, हे झालं तुमचं चिकित्सा चतुष्पाद. 16 गुण लक्षात ठेवायचे, 16 गुण लक्षात राहतात. आत्ताच मी तुम्हाला बोलता बोलता या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 ते 4 वेळेस ते गुण म्हटलेले आहेत. ओके, नंतर एकदा रिव्हिजन करा तर तुमचे ते पक्के लक्षात राहतील. तुम्हाला विथ रेफरन्स सांगितलंय, पीवायक्यूचं अनालिसिस करून सांगितलंय. 2023 ला 2दा पडलेला क्वेश्चन आहे, 2024 ला एकदा पडलाय आणि 2025 ला एकदा क्वेश्चन हा पडलेला आहे. ठीक आहे, नवीन सिलेबस मध्ये पण याला खूप महत्वाचं वेटेज दिलेलं आहे, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. ठीक आहे, होप सो सगळ्यांना समजला असेल हा व्हिडिओ. आपण असेच LAQ चे जे काही टॉपिक्स आहेत इम्पॉर्टंट आहे ते घेत जाऊ, पण तुम्ही अभ्यासाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. एक्झाम्स खूप जवळ आलेल्या आहेत आणि एक्झामच्या नंतर मी केलं असतं तर असं म्हणण्यापेक्षा एक्झामच्या आधीच ते करा. पूर्ण जीव ओतून अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला सक्सेस भेटेल. आणि बिलकुल स्ट्रेस नका घेऊ. आयुर्वेदा मराठीची पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. काहीही लागलं तर तुम्ही प्रत्येक सब्जेक्टच्या रिलेटेड टीचर्सला मेसेज करून विचारू शकता. ठीक आहे, टेन्शन फ्री अभ्यास करा. ऑल द बेस्ट.